तथागत गौतम बुद्धाला ज्या प्रकारे 5 स्वप्ने पडली होती, त्याचप्रमाणे सर्व पुरुषांना चांगली व वाईट स्वप्ने पडतात. काही प्रत्यक्ष पाहिलेल्या घटनांच्या संबंधी, तर काही न पाहिलेल्या घटनांच्या संबंधी, काही प्रत्यक्ष केलेल्या गोष्टी संबंधी, तर काही न केलेल्या गोष्टी संबंधी, काही शांतीदायक तर काही घाबरून सोडणारी भयानक अशा प्रकारची अनेक स्वप्न पडत असतात. ही स्वप्न म्हणजे चित्तासमोर येणारे एक निमित्त मात्र आहे. स्त्री पुरुषाला 6 बाबींमुळे स्वप्न पडत असतात. वायू भरल्यामुळे, पित्त प्रकोपामुळे, कफवृद्धीमुळे, धुरांच्या प्रभावाखाली असल्यामुळे, नेहमी तेच ते काम करीत असल्यामुळे, त्या संबंधी, भविष्यात घडणाऱ्या घटनांसंबंधी या 6 प्रकारच्या स्वप्नांपैकी शेवटचे जे स्वप्न आहेत तेच स्वप्न खरे ठरणारे असते. बाकीच्या सर्व गोष्टी खोटी असतात. स्वप्न पडणाऱ्या मनुष्याचे चित्त बाहेर जाऊन भविष्यात घडणाऱ्या घटनांसंबंधीची माहिती घेऊन येत नाही, किंवा दुसऱ्या सुद्धा कोणीही घेऊन त्याला ही बातमी सांगून जात नाही, तर भविष्यात घडणाऱ्या घटनाच त्याच्या चित्तात येत असतात. ज्याप्रमाणे आरसा कधी बाहेरच्या प्रतिबिंबांचा शोध करून आणत नाही, किंवा दुसरा कोणी ते प्रतिबिंब आरशात आणून सोडत नाही, परंतु बाहेरील वस्तूंची छाया स्वतःच त्या आरशात जाऊन आपले प्रतिबिंब तयार करीत असते. त्याप्रमाणे भविष्यात घडणाऱ्या घटना स्वतःच येऊन त्याच्या चित्तात प्रतिबिंबित होत असतात. स्वप्नांचे फळ शांतीप्रद आहे किंवा भयानक आहे याची मात्र चित्ताला मुळीच जाणीव नसते, परंतु तसे विचित्र स्वप्न पाहून तो दुसऱ्यांना सांगतो आणि मग दुसरे तर्कांना त्याचा अर्थ लावतात. मनुष्य झोपेत असतानाही स्वप्न पाहत नाही, जागृत अवस्थेतही स्वप्न पाहत नाही, परंतु झोप हलकी झाल्यावर जी मधली अवस्था असते त्याच अवस्थेत स्वप्न पडत असतात. कारण गाढ निद्रेत चित्त विस्मृत भवंगत होत असते. असे विस्मृत चित्त कार्यरत नसते, ते निष्क्रिय होत असते. अशा अवस्थेला त्याला सुखदुःखाची जाणीव नसते. चित्ताच्या अशा सुव्यवस्थित कधीच स्वप्न पडत नाही, तर चित्त कार्यक्षम असतानाच स्वप्न पडतात. जसे काळ्या कुट्ट अंधारात आरसा अगदी स्वच्छ असून देखील त्यात प्रकाश पडत नसल्यामुळे प्रतिबिंब पडत नाही, तसेच गाढ निद्रेत जेव्हा चित्त विस्मृत होऊन जाते तेव्हा शरीर कायम असूनही चित्त काहीच काम करत नाही, म्हणून त्याच्या निष्क्रियेमुळे स्वप्न पडत नाही. नमो बुद्धाय. धन्यवाद.